महादेव स्मृती चषक 2026 संपूर्ण स्वामी समर्थ एंटरप्राइजेस आनंद घेते या सेमी फायनलचा। संपूर्ण प्रेक्षक वर्ग अतिशय मोठ्या प्रमाणाने आज आपल्याला पाहायला मिळालाय। फलंदाजीसाठी फलंदाज आले ठाकूरपाडा संघाचे नाणेफेकी जिंकली आहे। नाणेफेकी जिंकली भावाले संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले या सेमीफायनलच्या राऊंड मध्ये आणि ठाकूरपाडा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। हॅट्रिकची टी शर्ट घालणं अनिवार्य आहे आणि हॅट्रिक त्याच्याकडनं आपल्याला मागील सामन्यामध्ये पाहायला मिळाली आणि ती टी शर्ट जी जर्सी ताराशेठ गोंदली यांनी पुरस्कृत केलेली ही जर्सी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात। गोलंदाजी मार्कवर विजय आहेत। संतोष ठाकरे संजय ठाकरे फलंदाजीला सलामीवीर आलेले आहेत। संतोष आणि संजय ही जोडी वेळेच्या बाबतीत सहकार्य करा दोन्ही संघांनी, कारण यानंतर फिल्डिंग करणाऱ्या संघाला फलंदाजी करायची आहे याचे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण भान ठेवायचं आहे। विजय गोलंदाजी मार्कवर विजय केने आज आमचे परम मित्र भावाले गावचे आदरणीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अनंता केने साहेब सुद्धा दिसत आहेत आम्हाला क्षेत्ररक्षण करताना। विजय तयार संतोषसाठी पहिला फुल टॉस आणि फुल टॉल वसूल झालाय। 4 धावा काय फटका होता आणि प्रेक्षक बघा जल्लोष करतायत। डीजे पहिल्या चेंडूवर स्वतःच्या आणि संघाच्या धावांचा श्रीगणेश करतोय संतोष चौकाराने ठाकूरपाडा संघासाठी। पुढील चेंडू इथे मात्र हा चेंडू आतमध्ये आलाय, अपील झालीये। एक धाव पळून पूर्ण करतायत पंच इशारा करतायत लेग बाईट शरीराला चेंडूने स्पर्श केलाय, कुठल्याही प्रकारची बॅटला स्पर्श नव्हता आणि इम्पॅक्ट जर आपण पाहिलं तर उचली घेणारा चेंडू होता। हाईट फॅक्टर खूप महत्वाचा होता या चेंडू मागे आणि एक धाव अशा धावसंख्या धावफळकर आपल्याला 5 वर पाहायला मिळते। विजय सज्ज आहेत गोलंदाजी मार्कवर विजय केने, त्यांच्या मागे मिड ऑफला आनंदा केने आहेत। सोमा भालेकर आपण पाहू शकता। विजय तयार इथे मात्र चेंडू पॉइंट रिझन मध्ये गेलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, बॉल स्टॉप केलाय। एक धाव रोखू शकत नाही पण एक पेक्षा जास्त काही नाहीये ठाकूरपाडा संघासाठी। मागील सामन्यामध्ये 66 धावांचा पाऊस पाडला होता ठाकूरपाडा संघाने। इथे मात्र विजय ची कटर गोलंदाजी फलंदाजांना बांधून ठेवण्यामध्ये यश आलंय। अमरस्फोट कासने आणि संपूर्ण टीम या सामन्याचा आनंद घेताना आपण आमच्या व्यासपीठाच्या अगदी बाजूने पाहू शकता। राहुल हलके, शरद हलके, विजयचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, झेपावलेत आणि झेल ड्रॉप, कॅच ड्रॉप सोमनाथ येत आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण आता झालंय, 2 धावा रोखू शकत नाही, 2च धावा। या 2 धावेने धावसंख्या धावफळकर आपल्याला पाहायला मिळते ती 8। नानाशेठ गोंदली, भगवानजी भोईर, मिलिंदजी भोईर, अमरजी भोईर, अमोलजी दळवी, महेशजी दळवी, संपूर्ण टीम, रामदासजी शेळके सुद्धा आहेत त्यांच्या अगदी बाजूने। प्रकाशजी गोंदली, टँगोची पब्लिक सर्व आनंद घेत आहेत या सामन्याचा। चला थोडस स्पीडअप ठेवा। 5 मिनिटांनी सामना सुरू झालाय। गोलंदाजी मार्कवर विजय पुन्हा सज्ज होत आहेत। इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या प्रयत्न होईल का? हा ना तर 2 धावा सहज आता इथे मात्र पूर्ण केलेल्या आहेत फलंदाज संतोषने।
पहिलं षटक सुरू असताना धावसंख्या धावफलकावर 10 या आकड्यामध्ये पाहायला मिळते. ठाकूरपाडा संघाची तसं पाहिलं तर जी विस्फोटक फलंदाजी ती ह्या षटकामध्ये मात्र कुठेतरी शांत ठेवण्यामध्ये यश आले विजय केलेला म्हणायला हरकत नाही भावाले संघासाठी. इथे मात्र चेंडू फेकून दिलाय एका टप्प्याच्या साईने चौकार. समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर 14 बिनबाद 14. रुपेशजी गगे वेलकम. संकेतजी भोईर आयोग ट्रान्सपोर्टचे सर्व सन्माननीय शरदजी भोईर योगेशजी संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळ रंगीन करण्यासाठी उपस्थित झालेल्या सर्व एकमेव ठिकाण म्हणजे आपलं स्वर्गीय महादेव दलवी क्रीडांगण कासने येथे हे सर्व प्रेक्षक उपस्थित झालेले आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये प्रॅक्टिस सेशन असतं रेग्युलर क्रिकेट फॉर्मॅटचं. तर सकाळच्या सत्रामध्ये ह्याच मैदानावर 40+ क्रिकेटचं प्रॅक्टिस सेशन असतं. त्यामध्ये रेग्युलर क्रिकेटचे खेळाडू नसतात. गोलंदाजी मार्कवर श्रीकांत येत आहेत. 8 मिनिटं घेतलेली आहेत पहिल्या षटकामध्ये विजयने. यानंतर आपल्याला बॅटिंग करायची हे विसरून चालणार नाही. भावाळे संघ आपल्यास विनंती आहे की आपण थोडस स्पीड अप करा, फास्ट केलं थोडं, वेल वाचवा. शुभमजी भोईर याचं शुभ आगमन झालंय. माटूजी वेलकम. जतीन शेलके वेलकम. इथे माझा पहिला चेंडू खोलवर टप्प्या चेंडू लॉग ऑफला खेळले तर एक क्षेत्ररक्षक आहेत तिकडे डीप मध्ये. एकच धाव एका धावेवर समाधान. चांगली गोलंदाजी आता श्रीकांतच्या माध्यमातून आणि श्रीकांतला करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये विजयने 14 धावा बहाल केल्या होत्या. खरं तर वेल लागण्याचं कारण हा सुद्धा एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, एक उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि प्रत्येक चेंडू नजीक क्षेत्ररक्षकांमध्ये बदल करावा लागतो आणि जे डीप जे लेग साईडचे फिल्डर आहेत ते ऑफला डीप मध्ये जातात. त्याच्यातून जो होणारा वेल आहे तो मात्र संघ अडचणीमध्ये सापडतोय. भावाळे संघ असं म्हणायला हरकत नाही. कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करणं गरजेचं आहे. भावाळे संघ असेल, ठाकूरपाडा संघ असेल, सर्व संघांसाठी हा नियम आहे. श्रीकांत इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा खेळून काढलाय. लॉग ऑनच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक येतात. एक धाव पूर्ण, दुसऱ्या प्रयत्न होईल का आणि अपील फलंदाजाला माघारी परतावं लागेल. रनआउट. पहिला मासा गळाला ठाकूरपाडा 40+ संघाचा. गणेश ठाकरे इनफॉर्म फलंदाज ज्याच्या बॅटमधनं अनेक धावा पाहिल्या आजच्या दिवसामध्ये. स्ट्राईकला आहे संतोष ठाकरे, नॉन स्ट्राईकला गणेश ठाकरे, गोलंदाजी मार्ग श्रीकांत. अगुट टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ पुल केलाय. सोमनाथ पालेकर आहे डीप मध्ये उपस्थित आणि स्पीड चौकार. धन्यवाद. इथे मात्र हा चेंडू अडवणं अनिवार्य होतं. सोमनाथ बालेकर होते डीप मध्ये पण मात्र त्यांच्या शरीराला चेंडूने स्पर्श करून चेंडू बॉर्डरच्या बाहेर गेलाय. चौकाराने धावसंख्या इथे 20 वर पोहोचते दुसरं षटक मार्गस्थ असताना. श्रीकांत चांगली गोलंदाजी करते असं मला हरकत नाही. ज्याप्रमाणे गोलंदाजी त्यांची आतापर्यंत झाली आहे मोठे फटके मारू देत नव्हते. इथे मात्र अधिकची धावा बहाल केल्यात. इथे मात्र अजून एक यॉर्कर चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण करत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट संतोष आणि गणेशच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये.
तरी शुभ आगमन झालंय आपले आदरणीय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच प्राप्त झाले सुभाष भोईर साहेब यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम 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 सुभाषजी भोईर साहेब. आपल्यास विनंती आहे आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. इथे मात्र हा चेंडू जातो एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावा चौकार. इथे मात्र धावसंख्याला मोठा आकार मिळतो. 26 या आकड्यामध्ये धावसंख्या पोहोचते दुसरं षटक मार्गस्थ असताना. 26 मध्ये 24 वैयक्तिक 23 धावा संतोष ठाकरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. डावखुरी आताच्या फलंदाजाकडनं सुभाषजी बुमबुम उद्या आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि अजून एक चौका. दोन षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात ठाकूरपाडा 40+ क्रिकेटची धावसंख्या झाली आहे ती 30. मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे गिफ्ट हॅम्पर ते आदरणीय आदरणीय सुभाषजी वासुदेव भोईर अर्थातच आमचे मामा बुमबुम. इथं शुभ आगमन झाले. उद्या सामना आहे. उद्या मॅच आहे. पहिलीच मॅच आहे. तर आपण सुभाष बुमबुम सकाळी 7:30 वाजता तयार राहायचंय मैदानावर. सुभाष भोईर बुमबुम आहेत आणि सुभाष ठाकरे सुद्धा बुमबुम आहेत. पण हे सुभाष भोईर बुमबुम म्हणून आहेत जे गोलंदाज आहेत. थोडीशी कन्फ्युजन होती ठाकूरपाडा संघाला. हरकत नाही. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत शिवाजी. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 30 धावा 12 चेंडूंमध्ये खर्च केलेत आतापर्यंत आपण पाहिलं तर 30 धावा. सत्तावीस धावा संतोष ठाकरे. तीस धावा धावफलकावर. इथे मात्र तिसरं षटक येऊन येत शिवायजी. फलंदाजीसाठी गणेश आहेत. गणेश ठाकरे साठी हा चेंडू. इथे मात्र व्हाईट बॉल आव्हान चेंडू आव्हान तर धाव. धावसंख्या झाली 31. गणेश ठाकरे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला आहेत फलंदाज संतोष ठाकरे जे वैयक्तिक 27 धावांवर खेळत आहेत. शिवाजी सज्ज होत आहेत पुन्हा गणेशसाठी. इथे मात्र अपील झाली आहे. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही. एकच धाव. सन्माननीय मोती महल हॉटेलचे सन्माननीय मालक याचं शुभागमन झाले. वेलकम साहेब आपण या ठिकाणी आलात. आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. चांगला चेंडू हाताळला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. गणेशच्या एक धाव पळून पूर्ण केली आहे लेग बाईटच्या रूपानं. संतोष होता सज्ज. फलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शिवाजी सज्ज आहेत. टीम मध्ये चांगलं प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळालंय. इथे मात्र समोर खेळलेत जेल ड्रॉप आणि चौकार. चौकाराची हॅट्रिक सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि मिसफिल्डच्या अनेक धावा अधिकच्या बाद होताना आपण पाहिले ते सेमीफायनलच्या राऊंड मध्ये. धावसंख्या धाव फलकावर 36. तिसरं षटक मार्गस्थ. पहिल्या चेंडूवर वाईड होतं त्यानंतर कमबॅक केलं. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू.
लॉग ऑनला खेळले क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही, एकच धाव. धावसंख्या 37. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे शिवाजीच्या माध्यमातून. गणेश ठाकरे अजूनही खातं खोललं नाही. पहिल्या चेंडूवर लेग बाईच्या रूपाने धाव आली होती. स्वतःच्या बॅट मधून अजूनपर्यंत स्वतःच्या बॅट मधून धावांचा श्रीगणेश झाला नाही गणेशच्या. चांगली गोलंदाजी करावी लागेल भावाली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. संतोष वैयक्तिक 33-32 वर खेळतोय. पुढील चेंडू इथे मात्र स्वीप केलाय. स्क्वेअर लेगला आहे. डीप स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल एकेपेक्षा जास्त नाहीये. चांगलं यष्टी रक्षण सोमनाथ भालेकरच्या माध्यमातून. आता इथे मात्र एक धाव गणेशच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. धावसंख्या झाली ती 38. संतोष ठाकरे एकही चेंडू डॉट खेळला नाही. काय फलंदाजी आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल संतोष ठाकरेच्या माध्यमातून. डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आणि हा मैदान. इथे मात्र हा चेंडू अजून एक चांगला फटका क्षेत्ररक्षकाला बीट केले. लॉंग लेग सीमारेषेच्या पार आर पार चौकार. आणि 7वा वैयक्तिक 7वा सांघिक 7वा चौकार गणेश ठाकरेच्या माध्यमातून. 36 धावा धाव फलकावर वैयक्तिक 36 वर खेळतोय ठाकूरपाडासाठी संतोष ठाकरे. गणेश इथे मात्र धावसंख्या झाली ती 42. 42 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. इथे मात्र हा चेंडू आव्हानतर धाव. या षटकामध्ये दुसरा चेंडू हाताळतोय वाईट बॉल. पहिला चेंडू सुद्धा वाईट हाताळला होता शिवाजीने. इथे मात्र शेवटचा चेंडू हाताळताना सुद्धा चूक झाली. शिवाजी पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र आखून टप्प्याचा चेंडू छोटा पुल केलाय. लॉंग लेग सीमारेषा पार चौकार. धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर 47. 41 धावांवर वैयक्तिक खेळतायत. धावांवर खेळतायत संतोष ठाकरे. संजू ठाकरेने अर्धशतक पूर्ण केलं होतं पहिल्या मॅच मध्ये. आता इथे मात्र एकच संघातील दुसऱ्या फलंदाजाकडनं अर्धशतक पाहायला मिळेल का? 6 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झालेली आहे 47. 17 धावा बाल केल्या या षटकामध्ये शिवाजीने. पहिल्या षटकामध्ये विजयने 14 दिल्या होत्या. त्यानंतर श्रीकांतने 16 आणि शिवाजी 17.
किती धावांवर रोखतील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत आता. पप्पू येतात भावालीसाठी. गणेश स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहे संतोष ठाकरे. पप्पू गोलंदाजी मार्कवर सज्ज. चौथा आणि निर्णायक षटक. इथे मात्र अकुट टप्प्याचा चेंडू पॉइंटला गेलून काढलाय. चेंडू जातोय थर्ड मॅन बॉटल लाईनच्या बाहेर. चौकार. अजून धावांची भूक आहे. 50 धावांना सुद्धा अजून टाळ्या येत नाहीये. काय चला सामना सुरू करा. स्वयंसेवकांना विनंती आहे बॉर्डर लाईन वर आपण तैनात राहायचंय. भरतजी दळवी काकांचं शुभ आगमन झाले. वेलकम भरत नाना. तेव्हा अजून एक तडाखा डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिसफील्ड. चौकार. आणि इथे मात्र अजून एक चौकाराने धावचक्या धाव फलकावर 55. गणेश ठाकरेंनी जर संतोषला स्ट्राईक दिली तर त्यांचं सुद्धा अर्धशतक या स्पर्धेमध्ये पूर्ण होऊ शकतं. पण मात्र 9 धावा दूर असताना सुद्धा मोठी फटकेबाजी गणेश ठाकरेच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी गणेश आणि संतोषच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये ठाकूरपाडा संघासाठी. चौकार या पारीमध्ये आलेत. इथे मात्र हा चेंडू विरकावून दिले. क्षेत्ररक्षक चांगली ट्राय करतायत. षटकार. बरोबर पोहोचतीये. सेमीफायनल मध्ये धावांचा पाऊस पडला अक्षरशः ठाकूरपाडा संघाने. नाणेफेकी जिंकून कुठेतरी निर्णय चुकलाय असं स्वतः कर्णधार विजयला आता वाटत असेल. ज्याप्रमाणे नाणेफेकी जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि 61 धावा फलकावर आतावर पाहायला मिळाल्यात. गणेश इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. विजय आहे तिकडे. एकच धाव. 62 धावा फलकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि अर्धशतकासाठी संतोषला 9 धावांची आवश्यकता आहे. अर्धशतक पूर्ण होईल का? एकाच संघातील 2 फलंदाज अर्धशतक झळकवतील का या स्पर्धेमध्ये? ते पाहणं उत्सुकतेचं राहील. गोलंदाज पप्पू पुन्हा सज्ज होत आहेत. 62 धावा आतापर्यंत धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळाल्यात. पप्पू संतोष इथं मात्र कुठ टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहेत अनंता. चुकी करणार नाही आणि फलंदाजाला
संतोषने साकारली. 8 चौकांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले आपल्याला. किरण येत आहेत आता फलंदाजीला जर्सी क्रमांक 10. पप्पू गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू असेल या पारीतील. किरण इथं मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही तरी पण चेंडू विजय यांच्या हातामध्ये स्थिरावतो. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही आणि किरण बाद होते धाव बाद. असं 4 षटक समाप्ती झालेले आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर 63-64 धावांचा आव्हान. 4 षटक 64 धावा बावाले संघासमोर आव्हान ठेवलंय ठाकूरपाडा संघाने. आणि ठाकूरपाडा संघाला विनंती आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. एक माझी शोभा वाढवली त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. अमित सर धन्यवाद. आपण आलात. आमच्या कास्ते परिसरामध्ये अनेक हॉटेल्स आहेत. त्यामध्ये मोतीमल हे सुद्धा एक मोठं हॉटेल आहे. एक मोठं नाव आहे आणि उत्कृष्ट चविष्ट रुचकर जेवण त्या ठिकाणी मिळत असतं. खूप स्वच्छता असते आणि चांगलं असं टेस्ट अशी ही ओळख. चला फलंदाज चला भावाले संघ. आणि आणि आपण पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीनवर हे दाखवण्यात येत आहे दृश्य. आताच नवीन युट्यूबर सुद्धा आहेत, ब्लॉगर आहेत आणि खास करून रोहित शेलार या नावाचं त्यांचं एक स्वतःचं यूट्यूब चॅनेल आहे. तसेच ते नेहमीच अनेक डायलॉग्स त्यांचे फेमस आहेत आणि आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर रोहित शेलार. आणि त्यांचा एक फेमस डायलॉग आहे टँगोची पब्लिक. रोहित शेलार द किंग ऑफ कास्ते. चला सामन्याकडे चला. श्रीकांत आले, विजय केने आलेत. 64 धावांचं आव्हान घेऊन 24 चेंडू 64 धावा. श्रीकांत जाधव, विजय केने, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय ठाकरे. 64 धावांचं आव्हान घेऊन सेमीफायनल मध्ये पहिली सेमीफायनल फायनल मध्ये कोण पोहोचेल भावाले की ठाकूर पाडा. 16चा अस्किंग रन रेट आहे. पहिलं पॉवर प्ले सुरू आहे. पंच इशारा करतात पॉवर प्ले स्टार्ट. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतात विजयसाठी. पहिला चेंडू प्रहार आणि चेंडू भिरकावून दिले. 6 धावांसाठी षटकार.
करतो षटकाराने. इथं अजून एक तडाखा, दूर दूर चेंडू जातो षटकारासाठी आणि षटकाराच्या हॅट्रिक वर विजय केने. ठाकरे आपल्यास विनंती आहे की आपण लवकरात लवकर सामना सुरू ठेवायचा आहे. गोलंदाजाला कानमंत्र जरूर द्या, पण ते देत असताना दुसरा संघ अडचणीमध्ये येणार नाही, वेल जास्त खर्च केल्याने याची दक्षता घ्या. हॅट्रिक वर षटकाराच्या हॅट्रिक वर विजय केने आणि गतीमध्ये परिवर्तन. विजय केने मासा नाही तर शार्क मासा गळाला लावलाय आणि पहिला गडी गारद होतोय विजय केनेच्या रूपानं भावाले संघाचा. लक्ष्मण येत आहेत फलंदाजीला. आता इथे मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. विजय बाद झालाय. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर गतीमध्ये परिवर्तन केला संदेशने जाऊन कानामध्ये सांगलं गोलंदाज संजयच्या की चेंडू फिरवायचा आहे, गती कमी करायची आहे. तेच केलं आणि विजयला माघारी परतायला लागले. राजू होते त्या ठिकाणी, चांगली झेल टिपली आहे ताकूरपाडासाठी. लक्ष्मण इथं मात्र हा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. पुढील चेंडू इथे मात्र श्रीकांत खेळून काढल्या. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तर पूर्ण होईल, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही आणि एकच धाव. एकेरी दुहेरीवर भर देऊ जमणार नाही तर चौकार षटकारची 38 बाजी करावी लागेल. त्यामुळे विजयने 2 चेंडूवर 2 बॅक टू बॅक षटकार घेतले होते. त्यानंतर मात्र स्लोअर बॉलवर फसला जरूर, माघारी परतले. आता खेळाडू कक्षामधनं सामना पाहतोय आपल्या संघाचा. इथे मात्र गुटप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू जातो चौकार. एक धाव अधिकची जमा केली असं म्हणायला हरकत नाही, पण मोठे फटके मारावे लागतील जर सामन्यामध्ये राहायचं असेल. प्रतिष्ठक 16 धावा आपण जमा केल्या, मॅच खेचू शकता शेवटच्या षटकापर्यंत. ते कार्य मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत आणि लक्ष्मणला करावं लागेल. स्ट्राईकला आहेत लक्ष्मण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. लक्ष्मण स्ट्राईकवर. स्टेट डाऊन ग्राउंड खेळले त्या ठिकाणी संदेश आहेत. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न, 2 सुद्धा सहज. दोन धावा सहज पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 19 या आकड्यामध्ये पोहोचतीये. शेवटचा सामना आपण पाहत आहात. इथे मात्र एक डॉट बॉल पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय चेंडू. पुढील चेंडू इथे मात्र हा चेंडू आहे. एक धाव तर पूर्ण होईल, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? 2 धावा सहज
घेता आले असता इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. रणनीतीचा भाग आहे फुडी प्लेसचं. 45हून अधिक वर्षाचे खेळाडू पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असतात. त्यांचा विकेट सॅक्रिफाईस केल्यानंतर इथे मात्र श्रीकांत बाद झालेत आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत फलंदाज सोपान. आणि निर्धाव चेंडूची सांगता बॅट आधी फिरवली जाते. चेंडू थोडस नंतर येतोय आणि चेंडू फिरवतायत संतोष. चांगली गोलंदाजी जर्सी क्रमांक 37 परिधान करून संतोष ठाकूरपाडा संघाचे. तर मात्र अजून एक चांगला चेंडू निर्धाव चेंडू. चार निर्धाव चेंडू आतापर्यंत खेळलेत फलंदाजांनी आणि सामना पूर्णपणे झुकलाय आता ठाकूरपाडा संघाकडे. आणि षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर 42 संघाची आपल्याला पाहायला मिळते ती 20. 12 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 17 धावा जरूर आल्या पण या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या 3. गोलंदाज येतात गणेश ठाकरे. 12 चेंडू 44 धावा. प्रतिषटक 22 धावा जमा कराव्या लागतील या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर, फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर. सोपान आहेत स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश येत आहेत. डावखुऱ्या हाताचं फलंदाज चला स्पीडअप करा ठाकूरपाडा संघ. इथे मात्र हा चेंडू शॉर्ट ऑफ फुल केलाय. पॉवरफुल होता. 1 पेक्षा जास्त काही नाही. दुसऱ्या प्रयत्न झालाय आणि फलंदाज आता कुठे लक्ष्मण बाद झाला. 8 चेंडू खेळले 4 धावा. 4 निर्धाव चेंडू खेळलेत श्री लक्ष्मण आणि आता लक्ष्मण याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येत आहेत शिवाजी. मोठी फटकेबाजी करावी लागेल या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. सोपानकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. आठ चेंडूमध्ये 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता इथे येतात स्ट्राईकला येतात शिवाजी. नॉन स्ट्राईकला आहे सोपान. गणेश गोलंदाज. इथे माझा पहिला चेंडू आणि अपील होतीये. अपील फेटाळून लावलेली आहे आणि निर्धाव चेंडू गणेश. पुढील चेंडू तेव्हा अकूट टप्प्याचा चेंडू आणि मिसफील्ड झाली आहे. 1 धाव पूर्ण करतायत. पंच इशारा करतायत लेग बाईज. धाव संख्या झाली ती 22. पहिलीच एक्स्ट्रा धाव आहे लेग बाईजच्या रूपानं. सोपान सज्ज होत आहेत फलंदाजीसाठी.
इथे मात्र डाव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू पंचांनी दंडित केले गोलंदाज गणेशला. वाईट बॉल. धावसंख्या झाली ती 23. जवळजवळ सामना ठाकूरपाडा संघाने पकड मजबूत केली आहे. ज्याप्रमाणे फटकेबाजी सुरू आहे प्रेक्षकांना अपेक्षा होती इथे मात्र बॅट आधी फिरवली जाते चेंडू नंतर येतो निर्धाव चेंडू. एकेरी दुहेरीने काय होणार नाही. चौकार षटकांची आतिषबाजी ज्याप्रमाणे विजय आल्यानंतर बॅक टू बॅक पहिल्याच 2 चेंडू 2 तडाखे पाहिले त्यावेळेस कुठेतरी पाहिलं इथे मात्र चेंडू अवांतर आहे. असं वाटलं होतं की आज सामना निश्चितच रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचेल पण मात्र इथे विजय बाद झाल्यानंतर एकही फलंदाजाला चौकार किंवा षटकार आतापर्यंत पूर्ण करता आला नाही. इथे मात्र सोपांसाठी हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे डी मध्ये आता चौकार येतोय. वेळ मात्र प्रयत्न केले जातात. धावसंख्या झाली ती 28. घेऊ नका कृपा करून. उद्या ठीक सकाळी 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. अमरस्फोट कासने आणि गावदेवी वडवली संघाने. पहिलाच सामना अमरस्फोट कासने वर्सेस गावदेवी वडवली असेल. त्यानंतर दुसरा सामना असेल दिवा स्पोर्ट दिवा वर्सेस बेबी स्पोर्ट इटाडे. त्याच्यानंतर अमरस्फोट कासने आणि गावदेवी वडवली मधून विजयी संघ दिवा स्पोर्ट दिवा आणि बेबी स्पोर्ट इटाडे मधील संघांमध्ये विजयी संघाबरोबर 2 हात करेल. आणि खालच्या लॉट मध्ये जय हिंद देवरुख गावदेवी चौदरपाडा आणि शेवटचा सामना असेल विजय स्पोर्ट्स खानपे वर्सेस स्वर्गीय रतन स्फूर्ती जय भोलेनाथ सरवली पाडा. उद्याचा शेड्यूल आणि आज रात्रीचा जो शेड्यूल आहे ते शुभम भोईर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. इथे मात्र हा चेंडू पडू शकतात पण त्याचा मूड नाही आहे आता. मूड सोपाच्या बॅट मध्ये निघालेला हा पहिला षटकार. इथे मात्र हा चेंडू निर्धाव डॉट बॉल. 3 चेंडू मध्ये 6 धावा जमा केल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. 3 मध्ये 27 पाहिजेत. आणि इथे मात्र हा चेंडू अवांतर चेंडू अवांतर धाव भगवान ठाकरे यांची चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. धावसंख्या झाली ती 39. 50-55 पर्यंत जर थांबवलं असतं तर कुठेतरी चान्स बनली असती भावाली संघाची. ज्याप्रमाणे धावसंख्या झाली आहे 64 धावा म्हणजे धावांचा डोंगर इथे उभा करण्यामध्ये यश आलं होतं ठाकूरपाडा संघाला. एक फायटिंग टोटल आणि फायटिंग सामना आपल्याला पाहायला मिळाला असता. उद्या सकाळी 8:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे वडवली गावदेवी वडवलीवरच्या अमर स्पोर्ट्स कासने. इथे मात्र हा चेंडू विरकावून दिले क्षेत्ररक्षक आहेत दीप मध्ये आणि फलंदाज बाद. फलकावर स्थिरावली आहे. गडी बाद झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर 4 चेंडू शिल्लक आहेत. नवनाथ पुढे चेंडू. इथे मात्र हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन निर्धाव. ज्याप्रमाणे डीजेने गाणं लावलं होतं आला रे आला बंगाली पण आला रे आला इथे नवनाथ आलाय. नवनाथांचं गाणं झालं पाहिजे. डीजे नवनाथ
इथे मात्र गुड टप्प्याचा चेंडू शॉट पुल केलाय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये सामना जिंकलाय ठाकूरपाडा संघ अभिनंदन अभिनंदन ठाकूरपाडा फायनल मध्ये प्रवेश केलाय हार्ड लक भावाले संघ आणि मॅन ऑफ द मॅच संतोष ठाकरे पण सन्मानित करायचं आहे संतोष ठाकरे यांना ट्रॉफी देऊन आणि नानाशेठ गोंदे यांना विनंती करतो गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचं आहे या संतोषजी अप्रतिम खेळ आपल्या माध्यमातून 41 धावा आम्हाला पाहायला मिळाल्यात अर्धशतक होईल असं वाटत असताना कुठेतरी आपण माघारी परतलात पण हरकत नाही सामना अजूनही शिल्लक आहे या स्पर्धेमधील फायनल शरदजी अलके साहेब यांच्या माध्यमातून हे गिफ्ट बॉक्स यातून रुपेशजी गगे साहेबांना विनंती करतो की आपण बॅग द्यायची आहे आणि मिलिंदजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपण कोल्ड ड्रिंक्स पण द्या अप्रतिम खेळ जोरदार टाळ्या वाजवा संतोषसाठी टाळ्याचा ओघ कमी होता का मला अरे वा आता संजू आपण या संजू मॅन ऑफ द मॅच सेकंड मॅन ऑफ द मॅच आहे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी नानाशेठ गोंदे यांच्या शुभ हस्ते संजूला दिली जाते अभिनंदन संजू आधीच्या मॅच ची मॅन ऑफ द मॅच आहे पण हरकत नाही लेट पण थेट शरदजी अलके साहेब मिलिंदजी भोईर साहेब रुपेशजी गगे साहेब या सर्वांच्या माध्यमातून गिफ्ट बॉक्स आणि थंड्याची व्यवस्था सुद्धा करायची आहे नानाशेठ गोंदे आपण थंडा जायचंय जोरदार टाळ्या वाजवा मुलांनो आणि प्लेयर ऑफ द डे